महाड़ पोलादपुर रहिवासी संघ पनवेल इस सामाजिक संगठन का तीसरा वर्धापन दिन समारोह इतवार को कामोटे स्थित रयत शिक्षण संस्था के न्यू इंग्लिश स्कूल में मनाया गया। इस कार्यक्रम के लिए मुख्य अतिथि के रूप में विधायक भरतशेठ गोगावले उपस्थित थे। तो इस अवसर पर जिला परिषद के पूर्व शिक्षा एवं स्वास्थ्य सभापति बालाराम पाटिल, ठाणे महानगर पालिका के सभागृह नेता नरेश मस्के, सह्याद्री चैनल के वृत्त निवेदक संजय भुस्कुटे आदि गणमान्यों सहित मुंबई के विभिन्न वार्ड के नगर सेवक तथा महाड़ पोलादपुर तालुका रहिवासी संघ के पदाधिकारी सदस्य बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विधायक भरतशेठ गोगावले ने उपस्थितों को संबोधित किया। हा कार्यक्रम होत असताना बालाराम पाटलांना थोडंसं बेटा दुःखाच्या ठिकाणी जावं लागलं। अत्यंत चांगला मनुष्य, कारण गेल्या 10 वर्षापासून आम्ही रायगड जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना त्यांनी ते मगाशी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की मी टाकलेला शब्द त्यांनी कधीही माघारी घेतला नाही आहे आणि माणसाने म्हण आहे की राजकारणामध्ये काय सगळे दिवस सारखे असतात असा भाग नाही आहे, पण ज्या वेळेला संधी मिळते त्या संधीचं सोनं करणं हे प्रत्येकाचं काम आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे की तो जर पुढे त्या पदावर असेल तर नसेल, परंतु बाकीच्यांनी त्याचं सतत नाव काढायला पाहिजे असं काहीतरी करणं गरजेचं असतं। आणि म्हणून अशा काही आम्ही गोष्टी ठरवून घेतल्या आणि म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये शूटर खेळायला बरेचसे पर्यटक येत असतात तिथं रामदास स्वामींच्या त्या पवित्र ठिकाणी, आणि तिथं आल्यानंतर तिथं पाहिलं जातं की ही वास्तू कोणाची आहे। पहिल्या सुरुवातीलाच गाडी थांबते त्या ठिकाणी मी रायगड जिल्हा परिषदचा विशेष होती सदस्य, परंतु मी नेहमी वावर करत होतो आणि मी तो एक तिथं रेस्ट हाऊस बांधून घेतलं विश्रांतीगृह की आपल्या या कारकिर्दीमध्ये अत्यंत असं 40 लाख रुपयाचं विश्रांतीगृह बांधलं। कधीही कोणाला तरी तिथं जावं लागलं, 2 दिवस राहायची जरी असं वाटलं तर तिथं आम्हाला कधीही फोन करा, त्याची व्यवस्था तिथं केली जाईल। अत्यंत चांगलं ठिकाण आहे। त्यानंतर शाळा वगैरे म्हटलं ते बरोबर आहे, त्यामध्ये सभापती होते, मीही सभापती होतो, मी आता बांधकाम खात्याचा सभापती होतो आणि त्यावेळेला ज्या महाड पोलादपूरमध्ये जास्तीत जास्त शाळागृह बांधण्याचा विक्रम आम्ही त्यावेळेला केलेला होता। आणि त्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की 2005 सालामध्ये ज्यावेळेला आपल्याकडे पूर आला, दरडी कोसळल्या, जवळजवळ 250 लोक ज्या दरडीमध्ये मृत्युमुखी पडली की एकट्या आमच्या त्या कोडवले गावामध्ये 33 लोक गाडली गेली, आमच्या त्या जुरी गावाला 93 लोक गाडली गेली आणि आमच्या त्या दासगावला 48 लोक गाडली गेली आणि ह्या अशा हाहाकारामुळे सगळे रस्ते उद्ध्वस्त झाले। त्यावेळेला आम्ही रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेलं काम। वहीं इस दौरान बालाराम पाटिल ने भी अपनी भावनाएं जाहिर की। मनापासून या ठिकाणी आपण सगळ्यांना धन्यवाद देतो की आपल्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी आपण मंडळींनी मला आणि माझ्या सहकार्यांना दिली आणि या ठिकाणी एक अतिशय चांगल्या उत्कट अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकांना सुरुवातीलाच मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। व्यासपीठावरील साऱ्या मान्यवरांचं, सरकार मूर्तींचं या ठिकाणी या पनवेल तालुक्यामध्ये कामोठे नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि हे स्वागत करत असतानाच आज खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याचा हा नव्या मुंबईमध्ये असलेला भाग नवी मुंबई झाल्याची जाणीव आपल्या ह्या संघटनेच्या कार्यक्रमातून झाली। कारण मुंबईमध्ये आपण वेगवेगळ्या तालुक्यांचे, जिल्ह्यांचे संघ, रहिवासी संघ बघितलेले होते, पण आज पनवेलमध्ये या ठिकाणी महाड पोलादपूर असेल, पेण असेल, अलिबाग असेल, रोहा असेल, या तालुक्यातल्या रहिवाशांचे संघ ज्यावेळेस स्थापन होतात त्या वेळेस खऱ्या अर्थानं या ठिकाणी या नव्या मुंबईची विकासाची गंगा उजळत असताना, वाहत असताना आपण अनुभवतो। आणि माझ्यासारख्या रायगड जिल्ह्याच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आनंद होतो की आपण सांगली, सातारा, कोल्हापूरचे संघ बघतो, बीड, जालनावाल्यांचे संघ बघतो, पण या ठिकाणी रायगड जिल्ह्यातल्या मंडळींचे रहिवासी संघ स्थापन होतात ही निश्चितपणाने आनंदाची आणि अभिमानाची देखील गोष्ट आहे, कारण ती आज काळाची गरज आहे। कार्यक्रम के दौरान पनवेल के रहवासी स्वर्गीय मधुकर सदाशिव वड़के द्वारा हस्तलिखित विश्वकर्मा पुराण ग्रंथ को उनकी पत्नी माई वड़के ने महाड़ पोलादपुर रहवासी संघ को उपहार के रूप में सुपुर्द किया। इस अवसर पर उपस्थित गणमान्यों के हाथों गुणवान विद्यार्थियों को सम्मानित किया गया।